एक्स वाय आणि झेड तीन ऍक्सिस आहे. या ऍक्सिसच्या मधात कुठेतरी जर तुम्ही एखादा कोऑर्डिनेट घेतला किंवा एखादा पोझिशन वेक्टर घेतला ए बार, तर याची सावली या एक्स ऍक्सिस वर किती पडली ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तसंच त्याची सावली या वाय ऍक्सिस वर किती पडली ते फाइंड आउट करायचं आहे. त्याची सावली झेड ऍक्सिस वर किती पडली ते फाइंड आउट करायचं आहे. यालाच आपण प्रोजेक्शन असं म्हणतो. तर प्रोजेक्शन जर फाइंड आउट करायचं असेल त्याचा फॉर्म्युला आहे ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ बी बार, जर एक्स ऍक्सिस साठी जर फाइंड आउट करायचं असेल. आणि यांची जे पोझिशन वेक्टर असते युनिट वेक्टरच्या फॉर्म मध्ये, तो आय असतो एक्सचा, जे असतो जे कॅप याचा असतो आणि के कॅप याचा असतो पोझिशन वेक्टर. तर मला सांगा तुम्हाला दिलेला जो आहे पोझिशन वेक्टर ए बार काय दिलेला आहे सांगा. पी क्यू आर च्या व्हॅल्यू तर दिलेल्या आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये. ए बार ची व्हॅल्यू सांगा किती दिलेली आहे. फोर हा वेक्टरची व्हॅल्यू सांग ना मग. त्या काय वेक्टर दिलेला आहे तो. क्यू जे कॅप प्लस हा दिलेला आहे. पी ची व्हॅल्यू 2, क्यू ची व्हॅल्यू 2 आणि आर ची व्हॅल्यू 3. 4 आहे का क्यू ची. ओके, ह्या व्हॅल्यू दिलेल्या आहे आणि आपल्याला सांगितलं त्यांनी की यांचे प्रोजेक्शन जर दिलेले असेल तर त्या सिच्युएशन मध्ये या तिघांची सम पी क्यू आर तीनही प्रोजेक्शनची सम 9 आली पाहिजे हे आपल्याला दाखवायचं आहे. तर कसं दाखवायचं. सगळ्यात अगोदर द गिवन वेक्टर ए बार फॉर्म्स प्रोजेक्शन with x axis given as follows. जर तो x ऍक्सिस सोबत जर प्रोजेक्शन फॉर्म करत असेल तर कसं होईल त्याचा फॉर्म्युला. तर तो फॉर्म्युला असा होईल इज इक्वल्स टू ए बार डॉट एक्स ऍक्सिसचा जो वेक्टर्स असतो, आपण फॉर्म्युला काय म्हटलं ए बार डॉट बी बार अपॉन मध्ये मॉड ऑफ बी बार असं म्हटलं. तर बी बार जो आहे बी बार तो आहे हा पोझिशन वेक्टर ए बार सोबत काय करता प्रोजेक्शन फॉर्म करत आहे. म्हणजे इथं हे त्याची काय आहे सावली म्हणू शकतो आपण, जी सावली आपल्याला पाहायची आहे. म्हणजे इथं आय बार येईल आणि खाली त्याचाच मॉड. तर ए बारची व्हॅल्यू जी आहे ते ठेवा पी आय कॅप प्लस क्यू जे कॅप प्लस आर के कॅप, त्याच्यासोबत डॉट प्रोडक्ट मध्ये आय कॅप आणि अपॉन मध्ये मॉड ऑफ आय कॅप. आय कॅप म्हणजे युनिट वेक्टर आणि युनिट वेक्टरची व्हॅल्यू किती असते म्हणजे 1. आता लिहिलं काय नाही लिहिलं काय प्रश्न नाही, याचा करा मल्टिप्लिकेशन. पी इंटू डॉट प्रोडक्ट करू आय डॉट आय प्लस क्यू इंटू जे डॉट आय प्लस आर इंटू के डॉट आय कॅप. आय डॉट आय सांगितलं होतं मी एक नोट्स मध्ये लक्षात ठेवायचं म्हणून. काय होते आय डॉट आय ची व्हॅल्यू म्हणजे पी इंटू 1 प्लस प्लस क्यू इंटू आय डॉट जे जर असेल किंवा जे डॉट आय असेल तर त्याची काय व्हॅल्यू होते 0. म्हणजे पी इंटू 1 अपॉन 1 म्हणजे पी आणि पी ची व्हॅल्यू त्यांनी काय सांगितलेली आहे 2. म्हणजे इथं पी काय आला 2. देअरफॉर पी इज इक्वल्स टू 2. म्हणजे त्यांनी जो त्यांचा प्रोजेक्शन सांगितला तो बरोबर आलेला आहे. त्यांनी प्रोजेक्शन जो म्हटला होता तोच घेतला आपण आय सोबत जर कन्सिडर केलं. सिमिलरली जे सोबत जर कन्सिडर केलं वाय ऍक्सिसचं आणि के सोबत कन्सिडर केलं झेड ऍक्सिसचं, तर त्या सिच्युएशन मध्ये क्यू आणि आर ची व्हॅल्यू काय येते 3 आणि 4च येते. जर 3 आणि 4 जर व्हॅल्यू आली तर सरळ सरळ आपल्याला सांगता येते की दिलेला जो पोझिशन वेक्टर आहे किंवा दिलेले जे प्रोजेक्शन आहे त्या प्रोजेक्शनची सम किती येणार आहे 9 येणार आहे. हा एक पार्ट झाला. सिमिलरली 2 पार्ट याच्यासारखे करायचे आहेत. ते आपण डायरेक्ट सिमिलरली लिहून सांगू शकतो की 2 पार्ट असे आहेत म्हणून. हा समजला का एक पार्ट. प्रोजेक्शनचा अर्थ काय होतो, हा प्रोजेक्शनचा फॉर्म्युला आहे प्रोजेक्शन काढायचा. प्रोजेक्शनचा अर्थ जर तो वेक्टर एक्स वाय झेड 3
कोऑर्डिनेट मध्ये दिला असेल, 3D मध्ये दिलेला असेल, तर त्याची जी सावली कोणत्या ऍक्सिस वर पडते आणि ते कशी काढायची ते या फॉर्म्युल्याने करायचा. एक त्याचा वेक्टर, त्याचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आणि डॉट प्रोडक्ट घेतल्यानंतर मॉड मध्ये दुसरा जो पोझिशन वेक्टर आहे तो घ्यायचा. इथं दुसरा पोझिशन वेक्टर आय कॅप घेतला, कारण की एक्स ऍक्सिसचा आय कॅप घेतो आपण, वाय ऍक्सिसचा जे कॅप, झेड ऍक्सिसचा के कॅप घेतो. बघा मग आता कसं होते तर. हा झाला पहिला पॉइंट. आता सिमिलरली दुसरा आणि तिसरा पॉइंट पहा. आय कॅप घेतला ना, तिथं सेकंड जो आहे तो घ्यावा लागतो डिनॉमिनेटर मध्ये. सेकंड कोणता होता? बी बार होता. इथं बी बार आहे, इथं आय कॅप होता, तर आय कॅप घेतला आणि आय कॅपचा मॉड किती असतो? 1 असतो, म्हणून आय कॅप. या सिच्युएशनला जे कॅप येईल कसा बघा. सिमिलरली प्रोजेक्शन फॉर वाय ऍक्सिस इज ए बार डॉट जे बार अपॉन मॉड ऑफ जे बार. म्हणजे याची व्हॅल्यू काय येईल? इज इक्वल्स टू क्यू, आणि क्यू ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 3. सिमिलरली प्रोजेक्शन फॉर झेड ऍक्सिस इज ए बार डॉट के बार अपॉन मॉड ऑफ के बार. व्हॅल्यू येईल याची आर, आणि आर ची व्हॅल्यू काय आहे? 4. Therefore the sum of projection is equals to P plus Q plus R. म्हणजेच काय? 2 plus 3 plus 4 किती होता? 2 plus 3 plus 4. झालं प्रूव्ह. दुसरं काय? असंच प्रूव्ह करायचं होतं हे. फोर्थ नंबरचा फक्त प्रोजेक्शनचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. प्रोजेक्शनचा फॉर्म्युला जर समजला तर तिन्ही व्हॅल्यू तिथं दिलेल्या आहे. 9 दाखवायचं आहे, तिघांची सम 9 येते आपल्याला दिसून आली, फक्त प्रूव्ह करून दाखवायचं. ओके. याच्यानंतर हा तिसरा क्वेश्चन झाला. फोर्थ नंबरचा क्वेश्चन वाचा. सॉरी, फोर्थ झाला. फिफ्थ नंबरचा वाचा. फिफ्थ नंबरचा. ओके. एक क्वाड्रिलॅटरल घ्यायला सांगितला, ज्या क्वाड्रिलॅटरल मध्ये फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे. क्वाड्रिलॅटरल समजा घेतला, त्या क्वाड्रिलॅटरल मध्ये सगळ्या साइड इक्वल आहे म्हणते. त्याच्यानंतर अपोजिट साइड पॅरलल आहे. समजा ABCD जर आपण कन्सिडर केला तर त्यांनी असं म्हटलं की सगळ्या साइड इक्वल आहे, अपोजिट साइड पॅरलल आहे, तर डायगोनल परपेंडिक्युलर आहेत हे आपल्याला दाखवायला सांगितलं. डायगोनल परपेंडिक्युलर केव्हा दाखवू आपण? वेक्टरच्या फॉर्म मध्ये. वेक्टर फॉर्म मध्ये समजा आपण डायगोनल कोणत्या? AC बार परपेंडिक्युलर टू BD बार केव्हा राहील? हे जेव्हा यांची व्हॅल्यू हे परपेंडिक्युलर केव्हा राहील? जेव्हा AC बार डॉट BD बारचा डॉट प्रोडक्ट 0 येईल तेव्हा. परपेंडिक्युलर असते तेव्हा 0 घेत होतो ना आपण. A बार डॉट B बार इज इक्वल टू 0 असेल तेव्हा थीटाची व्हॅल्यू π/2 घेत होतो आपण. म्हणजेच काय? परपेंडिक्युलर आहे. म्हणजे इथं AC बार आणि BD बारची व्हॅल्यू 0 जर आली तर कन्सिडर करावं लागेल आपल्याला की हा कसा आहेत? परपेंडिक्युलर आहेत. तर आता कसं प्रूव्ह करायचं याला? तर दिलेली इन्फॉर्मेशन अगोदर लिहून घ्यायची. क्वेश्चन मधून जे सांगितलेली आहे ते मग आपण हळूहळू सॉल्व्ह करू शकतो. बघा, गिवन मध्ये सगळे जे वेक्टर्स आहेत, AB बार ची व्हॅल्यू इक्वल्स टू BC बार ची व्हॅल्यू इक्वल्स टू CD बार ची व्हॅल्यू इक्वल्स टू DA बार ची किंवा AD बार ची व्हॅल्यू, सगळ्यांची व्हॅल्यू इक्वल आहेत. म्हणजे सगळे वेक्टरचे मॅग्निट्यूड कसे आहेत? सारखे आहेत. पॅरलल कोणकोणते आहे म्हणते? AB सोबत CD पॅरलल राहील आणि BC सोबत AD पॅरलल राहील. सांगितले ना अपोजिट साइड पॅरलल आहे म्हणून क्वेश्चन मध्ये, तर ते घेतलं. आता काय करू आपण? ट्रायंगल कन्सिडर करू. कोणते ट्रायंगल? हा एक ट्रायंगल कन्सिडर करू, त्याच्यानंतर हा एक ट्रायंगल कन्सिडर करू. बघा, इन ट्रायंगल ABC, या ABC ट्रायंगल मध्ये वेक्टरचा ऍडिशनचा लॉ जर लावायचा असला तर कसा लावू शकतो आपण? बघा,
याची जर अशी डायरेक्शन कन्सिडर केली, याची अशी डायरेक्शन आणि या वेक्टरची अशी डायरेक्शन कन्सिडर केली, तर काय लागतं सांगा बरं इथं ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन या एबीसी मध्ये? बाय युजिंग triangle law of addition of two vectors. हा कसं म्हटलं? AB बार प्लस BC बार इज इक्वल्स टू AC बार. बरोबर आहे, असं अप्लाय करू शकतो आपण. त्याच सारखा या ट्रायंगल मध्ये लावा. सिमिलरली याला इक्वेशन 1. सिमिलरली इन ट्रायंगल ABD, ABD मध्ये अशी जर डायरेक्शन कन्सिडर केली तर काय होईल? कन्सिडर करू शकतो आपण. अशी जर डायरेक्शन कन्सिडर केली तर काय होईल सांगा? ऍडिशन लॉ BA बार प्लस AD बार इज इक्वल्स टू DB बार किंवा BD बार. असं चालू ना आपण. BD बार हा असा आला, हा असा गेला आणि हा इकडून गेला, BD बार. तर आता काय करू आपण? आता हा BA म्हटलं आपण, बरोबर आहे? BA याला जर AB लिहायचं असेल तर काय होईल? समजा हा BA आहे. हा व्हेरी गुड, कारण की निगेटिव्ह वेक्टर मध्ये आपण पाहिलं होतं. मायनस AB बार प्लस AD बार इज इक्वल्स टू BD बार. याला न देता याला इक्वेशन नंबर 2 देतो. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चा डॉट प्रोडक्ट घेऊ. नाव AC बार डॉट BD बार. डॉट प्रोडक्ट घ्यातला तो जर 0 आला तरच काय होईल? आपला तो परपेंडिक्युलर होईल ना. डॉट प्रोडक्ट घेऊ त्यांचा. AC बार डॉट BD बार डॉट प्रोडक्ट घेत असताना काय करतो तो आपण? हा राईट हँड साइडचा डॉट झाला तर लेफ्ट हँड साइडचा काय करावं लागेल आपल्याला? डॉट प्रोडक्ट करावं लागेल. बघा कसा? AB बार प्लस BC बार डॉट प्रोडक्ट मायनस AB बार प्लस AD बार. तर AB बार ना या पूर्ण मायनस साइन प्लस इंटू मायनस मायनस AB बार डॉट AB बार प्लस मध्ये AB बार इंटू AD बार, AB बार डॉट AD बार प्लस इंटू मायनस मायनस BC बार डॉट AB बार. बरोबर आहे? त्याच्यानंतर प्लस इंटू प्लस प्लसच होईल BC बार डॉट AD बार. घेतलं? हे मायनस जसं तसं AB बार आणि AB बार त्याचा काय होतो? मॉड मध्ये घेऊन स्क्वेअर होत असतो. कारण की A बार डॉट A बार आपण काय म्हटलं होतं? मॉड मध्ये A बारचा स्क्वेअर म्हटलं होतं. तर इथे AB बारचा आहे तर AB बारचा स्क्वेअर होईल. आता हा प्लस मध्ये आहे AB बार डॉट AD बार. तर मला सांगा AB, BC, CD आणि AD यांच्या व्हॅल्यू कशा आहेत? मग AD च्या ऐवजी BC लिहू शकत नाही का आपण? लिहून घ्यायची मग BC मायनस BC डॉट AB किंवा याला कम्युटेटिव्ह लॉ नुसार असं लिहू शकतो AB बार डॉट BC बार. मल्टिप्लिकेशन मध्ये मागे पुढे लिहिलं चालते ना. तर तसं लिहिल्यावर हा आणि हा कॅन्सल होऊन जाईल. इथं सुद्धा AD च्या ऐवजी BC लिहून घेऊ म्हणजे BC बार डॉट BC बार. म्हणजेच काय होईल? हा BC बारचा BC बारचा पहिले होतं ते कम्प्लीट मॉड ऑफ BC बारचा स्क्वेअर होईल. हा मायनस आहे आणि हा प्लस आहे. उरलं बघा इथं कसं आलं ते? मायनस AB बारचा स्क्वेअर प्लस BC बारचा स्क्वेअर. आता BC आणि AB यांच्या व्हॅल्यू सुद्धा काय आहेत? AB च्या ऐवजी BC लिहू शकता किंवा BC च्या ऐवजी AB लिहू शकता, कारण की सगळ्या व्हॅल्यू सेम सांगितलेल्या आहे. मग आपण BC लिहून घेऊ याला. BC बारचा स्क्वेअर प्लस BC बारचा स्क्वेअर प्लस आणि मायनस कॅन्सल इज इक्वल टू 0 म्हणजेच काय? AC बार डॉट BD बारचा डॉट प्रोडक्ट 0 आला. डॉट प्रोडक्ट जर 0 येत असेल देअरफॉर AC बार इज परपेंडिक्युलर टू BD बार. पहा असं करावं लागते कधी कधी ऍडजस्टमेंट. म्हणजे दिलेली जी इन्फॉर्मेशन असते ना त्याच्यामध्येच आपला आन्सर असते. दुसरं कुठूनच मिळत नाही आपल्याला. फक्त थोडंसं काय आहे, आपला जो ब्रेन आहे तो शांत ठेवावा लागतो आणि त्याच्यातून माहिती बाहेर काढावी लागते. आणि जे
नोट सांगितल्या होत्या तुम्हाला. हे नोट शिवाय आलं असतं काय? नोट जर माहित नसतं तर आपल्याला मध्ये की पॅरलल केव्हा असते, परपेंडिक्युलर केव्हा असते किंवा दोन्ही केव्हा नसते. परपेंडिक्युलरची आताच सांगितली सिच्युएशन काय असते. परपेंडिक्युलरची सिच्युएशन, जर दोन वेक्टर दिलेले असेल, समजा ए बार आणि बी बार जर दिलेला असेल, तर ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू आपल्याला 0 जर मिळत असेल तर हे दोन वेक्टर काय राहणार आहे? परपेंडिक्युलर. पॅरलल केव्हा राहील? जेव्हा ए बारच्या मध्ये आणि बी बारच्या मध्ये एखादी स्केलर क्वांटिटी राहत असेल, के असो, एम असो, एन, म्हणजे एखादा नंबर जर त्याच्यामध्ये बिलॉंग करत असेल तर तो पॅरलल आहे. आणि या दोनही कंडिशन नसेल, ही कंडिशन पण सॅटिस्फाय होत नसेल, ही कंडिशन पण सॅटिस्फाय होत नसेल, मग ना तो पॅरलल आहे ना तो परपेंडिक्युलर आहे. बस एवढं करायचं. या क्वेश्चन मध्ये खूप इझी आहे. तर सांगा 6 मधला पहिला क्वेश्चन. 2 मी करून देतो, 2 तुमच्यासाठी होमवर्क राहील. ठीक आहे. सांगा त्यातला पहिला. हा हा ओके. बी बार 15. ओके ओके. अच्छा, असं आहे का? ए पहा, जर तुम्ही थोडंसं दिमाग शांत ठेवला तुमचा जो आहे तुमच्याकडे थोडाफार, आणि विचार जर केला तर परपेंडिक्युलर तिथंच ओळखू शकता. कसं ओळखू शकता बघा. डॉट प्रॉडक्ट मध्ये नेमकं काय करतो? दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो आणि ऍड करतो. इथं दोघांचं मल्टिप्लिकेशन ऍड जर केलं तर हे होईल -54. पटकन चेक करू शकतो परपेंडिक्युलर आहे की नाही आहे. कसं पटकन चेक करू शकतो बघा. 9 6 जा -54. 6 -4 म्हणजे 6 4 जा -24. 15 10 जा -150. आलं. तिघांची ऍडिशन केली 0 येणार आहे का? म्हणजे परपेंडिक्युलर नाही. म्हणजे पहिली कंडिशन चेक करावं लागते. काय? की यांच्यामध्ये कोणती स्केलर क्वांटिटी आहे का. तर अगोदर ए बारला घेऊन घेऊ नाव. ए बार इज इक्वल्स टू, इथून सांगा बरं काय कॉमन निघते या वेक्टरमधून. 3 कॉमन जर काढला -3i कॅप प्लस 2j कॅप प्लस 5k कॅप. बरोबर आहे. तसंच आता याला आपल्याला हा वेक्टर बनवायचा आहे. सांगा बरं काय केल्यावर हा वेक्टर बनेल. हा जर 2 ने याला मल्टिप्लाय केलं तर 2 ने डिवाइड सुद्धा करावं लागेल ना. आपण कधीच एक गोष्ट करत नाही, कधी ऍडजस्टमेंट करत असतो. झालेली गोष्ट पुन्हा झाली पाहिजे त्यासाठी मल्टिप्लाय डिवाइड दोन्ही करतो. तर पहिल्यांदा 2 ने डिवाइड, 2 ने मल्टिप्लाय जर केलं 3 2 जा -6 आहे प्लस कोणत्या 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, पण -2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. काय ना, -2 ने डिवाइड सुद्धा करावं लागेल आणि -2 नच मल्टिप्लाय. तर हे होऊन जाईल 6i. त्याच्यानंतर किंवा 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 थांबा 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 तसं न करता इथून काय करू आपण, -3 कॉमन काढून घेऊ. सुरुवातच्या स्टेपमध्ये काय करून घेऊ आपण, -3 कॉमन काढून घेऊ. -3 जर कॉमन काढले तर इथं काय उडेल -3, इथं काय होऊन जाईल मग ते -2 आणि इथं काय होऊन जाईल -5. -3 कॉमन काढले ना, कारण की -3 इंटू ओके ओके सॉरी +3 -2 प्लस -5 असं होईल. इथून मायनस निघाला, हा प्लस झाला. इथून मायनस निघाला तर हा मायनस साईन राहिले इथं, कारण की मायनस इंटू मायनस काय होत असते, प्लस होत असते ना. इथलं एक मायनस साईन गेलं, एक मायनस साईन राहील. प्लस इंटू मायनस मायनसच होते. तसं केलं आपण. ओके. तर आता काय करू, सरळ सरळ 2 ने मल्टिप्लाय जर केलं 6i कॅप -4j कॅप -10k कॅप, हा काय आहे, बी बार आहे. म्हणजे -3/2 बी बार इज इक्वल्स टू ए बार. देअरफॉर ए बार अँड बी बार हॅव सम स्केलर -3/2 between them. Therefore a bar and b bar are parallel to each other.
बरोबर आहे, ते पॅरलल राहील म्हणजे ए बार इज पॅरलल टू बी बार जर स्केलर क्वांटिटी असेल तर. ओके, असं पॅरलल दाखवू शकता तुम्ही. परपेंडिक्युलरचं सांगितलं तुम्हाला याच्या अगोदरच. समजलं का पॅरलल कसं दाखवायचं तर. ओके, तर याच्यातलं दुसरं करूया. सांगा कोणतं करून देऊ आणखी. बरं, थर्ड नंबरचं सांगा. हा समजला ना. नाही, आपल्याला काय विचारलं त्यांनी, एक तर पॅरलल आहे का चेक करा, एक तर ऑर्थोगोनल आहे का चेक करा. ऑर्थोगोनल परपेंडिक्युलर म्हणतो किंवा दोन्ही आहे की नाही आहे ते चेक करा. या तीन पैकी एक जरी गोष्ट असेल तर झालं. त्यांनी असं म्हटलं का की पॅरललच दाखवा किंवा परपेंडिक्युलरच दाखवा. या तीन पैकी कोणती एक कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तसं दाखवा. आपली एक कंडिशन सॅटिस्फाय झाली, झाला आपला प्रश्न खतम. जास्त विचार करायचा नाही. आपण का परपेंडिक्युलर आहे की नाही चेक केलं, किंवा परपेंडिक्युलर असेल तर पॅरलल राहणार नाही ना. असं कसं होऊ शकते, एक वेक्टर पॅरलल पण आहे आणि परपेंडिक्युलर पण आहे असं होऊ शकते काय. तोच परपेंडिक्युलर दाखवून राहिला आणि तोच पॅरलल दाखवून राहिला, अशी कंडिशन होईल का. म्हणून एक तर परपेंडिक्युलर असेल, एक तर पॅरलल असेल किंवा दोन्ही नसेल. सांगा कोणतं करून द्या आणखी एक. सांगा काय वेक्टर दिलेले. -3/5 i cap 1/2 j cap 1/3 k cap हाँ हाँ ओके. समोर प्लस काय. हां, त्याच्यानंतर ओके. तुम्हाला सांगितलं सगळ्यात अगोदर परपेंडिक्युलर चेक करू शकतो आपण. कसं परपेंडिक्युलर चेक करू शकतो बघा. -3/5 त्याच्यासोबत हा 5 मल्टिप्लाय करायचा, प्लस मध्ये 1/2 हा घ्यायचा, त्याच्यासोबत हा 4 मल्टिप्लाय करायचा, त्याच्यानंतर 1/3 हा घ्यायचा आणि 3 मल्टिप्लाय करायचा. बघा 5 सोबत 5 कटले, 3 सोबत 3 कटले, 2 1 जा 2, 2 2 जा 4, उरले काय -3 + 2 आणि +1. -3 + 3 किती येतात. म्हणजे परपेंडिक्युलर आहे, काही करायची गरज नाही आहे. परपेंडिक्युलर दाखवून देऊ फक्त आता. म्हणजे पॅरललची करण्याची कंडिशन, म्हणजे पॅरलल दाखवण्याची गरज नाही. परपेंडिक्युलर दिसून राहिला, करून दाखवू फक्त आता. कसं दाखवू बघा. नाव ए बार डॉट बी बार. ए बार डॉट बी बार केव्हा घेतो की याच्यासोबत हा घेत असतो. म्हणजे कसा -3/5 i cap + 1/2 j cap + 1/3 k cap डॉटमध्ये 5 i cap + 4 j cap + 3 k cap. कसं करतो, -3/5 सोबत 5 + 1/2 सोबत 4 + 1/3 सोबत 3. 5 5 कॅन्सल, 3 3 कॅन्सल, 2 1 जा 2, 2 2 जा 4, -3 + 2 1 जा 2 आणि 1 1 जा 1, -3 + 3 = 0. A bar dot B bar = 0. Therefore the given vector A bar and B bar are perpendicular to each other such that A bar perpendicular to B bar. झाला सो. काहीच नाही आहे, इझी आहे कन्सेप्ट. फक्त व्यवस्थित क्वेश्चन समजला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे.